आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेत 7,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत दारूने भरलेली मारुती सुझुकी ब्रेझा कार आणि मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात विशेष कारवाईचे आदेश दिले होते। दिनांक 10 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ब्रेझा MH17CC0702 ही कार संभाजीनगर नाक्याकडून लाखलगावच्या दिशेने अवैध दारूची वाहतूक करणार आहे। ही माहिती पोलीस हवालदार मनोज परदेशी यांच्यामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली। त्यांनी माहितीची खातरजमा करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे आणि रवींद्र लिलके यांनी संभाजीनगर नाका येथे सापळा रचला। सायंकाळी सुमारे 5 वाजता संशयित वाहन दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून नीलगिरी बाग परिसरातील मैदानाजवळ वाहन अडवले। वाहनाची झडती घेतली असता रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीच्या 180 मिलीच्या 358 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। पोलिसांनी 7 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी ब्रेझा कार आणि 89,500 रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण 7,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे तसेच मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, दीपाली शार्दूल, अक्षय गोसावी, योगेश गावित, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली। सतीश जगदाळे, गुन्हे शोध पथक, आडगाव पोलीस ठाणे। आज दिनांक 10/7/2026 1600 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय गोसावी यांना एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक गाडी, एक 4 व्हीलर अवैधरित्या दारू वाहतूक करत असून ती लाखलगावच्या दिशेने चाललेली आहे। त्याप्रमाणे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण सर यांना फोनद्वारे माहिती दिली। तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी निलगिरी बाग येथे, सिद्धिविनायक चौक निलगिरी बाग येथे सापळा रचण्यात आला होता आणि त्याप्रमाणे गाड्यांची चेकिंग सुरू असताना ती गाडी मिळाली आणि त्यामध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करून नेताना मिळून आलेलं आहे। सदरच्या इसमाकडून 90,000 रुपये किमतीच्या रॉयल स्टॅगच्या 398 बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या असून सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी, ब्रेझा गाडी जप्त करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त सो गुन्हे किरण कुमार चव्हाण सर, माननीय पोलीस उपायुक्त सो मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सो पंचवटी विभाग शेखर देशमुख सर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण सर, आडगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आडगावची केलेली आहे।